हॅलो. सो बऱ्याच स्टुडंटचं म्हणणं किंवा एक बेसिक क्वेश्चन असतो की आम्हाला CA कोर्स करायचा आहे, तर मॅथमॅटिक्स घेणं कंपल्सरी असतं का 11-12 स्टँडर्डला? रेकमेंडेशन मॅथमॅटिक्स घेणं राहील, कारण 11-12 स्टँडर्डला जे आपण डिस्क्रिप्टिव्ह सम्स सॉल्व करतो ती जी प्रॅक्टिस तिथे केली जाते त्याचा डेफिनेटली इफेक्ट आपल्याला या पुढच्या 6 महिन्यात फाउंडेशन जेव्हा तुम्ही देतात तेव्हा निश्चितपणे बघायला मिळतो. असलंच पाहिजे अशी काही प्री रिक्विजिट नाही, कारण तो सिलेबस एनिवेज शिकवावा लागतो राईट फ्रॉम द स्क्रॅच. जे लोक फाउंडेशन कोर्सला येतात आपल्या इथे तेही लोक, म्हणजे ज्या लोकांचा सेक्रेटरी प्रॅक्टिस हा सब्जेक्ट आहे, मॅथ्स नाही आहे, तेही लोक आपल्याकडे फर्स्ट अटेम्प्ट क्लिअर झालेले आहेतच. पण फरक बघायला मिळतो ज्या लोकांचं मॅथमॅटिक्स होतं आणि ज्या लोकांचं नव्हतं. कारण की त्यांचं, ज्या लोकांचं 11-12ला मॅथमॅटिक्स असतं त्या लोकांचं ऑलरेडी त्याच्यावर भरपूर प्रॅक्टिस झालेली असते, कारण तिथे तेच सम्स डिस्क्रिप्टिव्ह असतात आणि हेच सम पुन्हा तुम्हाला CA फाउंडेशनला MCQ साठी येतात. दोन्हीमध्ये फरक आहे. इथे डिस्क्रिप्टिव्ह आहे, इथे आपला MCQ बेस्ड असतो, त्याच्यामुळे इथे स्ट्रॅटेजी अलग असते फाउंडेशनला आणि तुमच्या बोर्डची स्ट्रॅटेजी अलग असते. सो या पद्धतीने विचार करून 10 स्टँडर्ड स्टुडंटने 11 स्टँडर्डच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने डिसिजन घ्यावा. थँक्यू.